दोन रूट आहे, एक इथून आहे एक इथून आहे. लाडूला मला विचारायचं की लाडू कसा होता एक्सपिरियन्स आपण आज आलो. एक्सपिरियन्स लय भारी आहे, पण म्यानमार गेट येणार असाल ना ह्या प्लेसला खरंच या, खूप वर्थ इट आहे. नगरपालिका डॅम आहे, हां तो समोरचा रेल्वे डॅम आहे आणि याच्या मागे ना रिंगलवाडी डॅम आहे. सुबह सुबह का वक्त है, लेट हो गया आज उठने को और हमारे दीक्षांत राइडर रेडी है, स्पॉट पे है, वो भी फर्स्ट टाइम. और मैं ही मतलब आज लेट हो गया. तर हॅलो एव्हरीवन, आज आहे गुरुवार 15 ऑगस्ट आणि मी आणि माझा मित्र आम्ही एका शॉर्ट राईडवरती चाललो आहे. जास्त लांब नाही आहे, जवळपास 100 किलोमीटर आहे. आमचा जायचा प्लॅन होता, हा बोललेला की 5 वाजता येणार सकाळी आणि मी कधीचा जागा आहे, मी इकडं आलो पण 5-5:30 बोलतो 5 मिनटात येतो, 5 मिनटात येतो, काय घंटा 5 मिनटात येतो. हां, मी किती वेळ इकडे थांबलोय, भरपूर टाईम झाला मी इकडे थांबलोय कधीपासून. काहीतरी टेक्निकल नॉलेज हे प्रॉब्लेम आला म्हणून मला वेळ झाला. इरॉर नव्हता, फुल टाइमपास होता. रात्री डेटा कॉपी करून ठेवला नाही मेमरीचा, सकाळी डेटा कॉपी करत बसलं, त्याच्यात झाला टाईम भरपूर. 6:45 झाले असतील, 6:50 झाले, 6:50 झाल्यानं आम्ही आता निघालो आहे. तर माझा मित्र आता तयार होऊन आला आहे, फुल बॅग ओव्हर बॅग. आणि मी रायडिंग गिअरच्या नावावरती काहीच नाही, फक्त एक हेल्मेट आणि बस. हे ग्लव्स पण यांनी दिले. ॲक्च्युली ग्लव्स आहेत माझ्याकडे, पण मी आणले नाही कारण की पाऊस जर चालू झाला तर ग्लव्स भिजतात आणि थंडी भरते. पण पाऊस नाही आहे, क्लायमेट चांगलं आहे. आजचं क्लायमेट तसं खूप चांगलं आहे, पाऊस नाही आहे अजिबात, म्हणून राईड करायला आम्हाला मज्जा येणार. तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहे लोकेशनवरती, म्यानमार गेट. तर म्यानमार गेट हे जवळपास 92 किलोमीटर आहे. तर 2 तास 16 मिनटं दाखवतात ते. आता टाईम झाला आहे 6:51. तर लगभग आम्ही 7, 8, 9, 9:30पर्यंत पोचलो पाहिजे जर नॉनस्टॉप गेलो तर. दोन रूट आहे, एक इथून आहे एक इथून आहे. कुठून माहिती आहे का, आपण बघ गेलेलो नाही अमोलच्या इथे गेलेलो बा. अरे इथे माळशेत घाटला गेलेलो, तो वाला रूट दाखवतोय, तोच जाऊया ना मग. हे काय झाड आहे, इथून लेफ्ट मारला आपण सरळ जाऊन तर त्याच रस्त्याला जाणार नाही. चालतं. मिसअंडरस्टँडिंग माय फ्रेंड. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही असे कुठे राईडला निघालो आहे. तर अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे. वातावरण तुम्ही बघू शकता, सकाळ सकाळ एकदम मोकळा रस्ता, रस्त्यावर अजिबात गर्दी नाही. तर आजचं वातावरण एकदमच सुंदर खुललेलं असं वातावरण आहे. ढग अजिबात नाही, म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता नाही. जर दिवसभर पाऊस नाही पडला तर एक नंबरच काम होईल. तर आम्ही थोड्याच टायमाने पडगा शहापूर तिकडे थांबणार आहे टी ब्रेकसाठी. पुढे ट्रॅफिक जाम दाखवतोय, ट्रॅफिक जाम. तर आम्ही इकडे थांबलेलो एक चहा वगैरे टी ब्रेकसाठी. नाश्ता तर नाही केले, कारण नाश्त्यासारखं काय आहे नाही. चहा पिला आणि आम्ही आता इकडनं निघतो. आम्ही जिकडे चाललो आहे म्यानमार गेटला, ते म्यानमार गेट एक विपासना सेंटर आहे, म्हणजे तिकडं मेडिटेशन होतं. एक 10-15 दिवसाचं मेडिटेशनसाठी लोक तिकडे जातात. तर मला आत्ताच माझ्या मित्राने सांगितलं की आपण चाललो आहे राईडला खरं, पण ते बंद आहे शाळेत. माझा एक मित्र गेलेला लास्ट वीकमध्ये, तर ते बंद होतं, 15 दिवसासाठी बंद सांगितलेलं. तर मग आता मी त्याला बोललो काय तिकडे जाऊन फक्त गेटवर जाऊन फोटो काढून यायचे. तो बोलतोय की हां तसंच. तर बघू आता जाऊन तिकडे तर चालू असेल तर ठीक आहे, नाही तर मग गेटवरूनच फोटो वगैरे काढून यावा लागेल. तिकडे एक दुसरं एक लोकेशन आहे इगतपुरीमध्ये, डॅम आहे, तिकडे पण जाऊ आम्ही. क्लायमेट सही आहे, वातावरण पण चांगलं झालं. काहीतरी पाहिजे तरी झाडं डोळ्याला गॉगल वगैरे.
डोळ्यातनं सक्का पूर्ण कचरा जातो. काय सोल्युशन आहे? माझं पण तसं होतं. डोळे लाल होतात भेंडी आखे, असं वाटतं आत्ता जो उठलंच होतं. तर आम्ही इकडे सेकंड स्टॉपला थांबलो असंच, कारण की आम्हाला काय घाई नाही आहे जायची आणि आरामात जाऊ. हायवेच्या किनारीच एक टपरीसारखं आहे बाई, ते खायला नाही काय चहा वगैरे असं टाइमपास कुरकुरे वगैरे आहे खायला. आजचं क्लायमेट एक नंबर आहे, पाऊस नाही ना, लय भारी वाटतं. अजूनपर्यंत तर पावसाने लय सोबत दिले, लास्टपर्यंत अशीच सोबत ठेवले बस. हायवे एवढा भारी आणि पाऊस नाही ना, तो एक नंबर. पाऊस आला तर आपल्याला थांबायला मजा नाही येणार आपल्याला. आलात तर एकदम रोड मक्खर आहे, फक्त मध्ये मध्ये पॅचेस आहेत, त्याच्यामुळे जरा असा ट्रॅफिक भेटतो. बाकी रोडवरती एन्जॉय होते. ट्रॅफिक आपल्याला त्या पडक्याची इथंच भेटला, तिथेच, त्याच्यानंतर पुढे नाही. अजून आपण एकदा मला वाटतं कसारा घाटात थांबलोय. कसारा घाटात थांबून वडापाव खाऊ. वडापाव लय फेमस आहे तिकडचा. वडापाव दुसरा पण असेल काहीतरी खायला, बघूया काय भेटतं ते खाऊया. पण आता वडापाव लय बोलताय आता लोक, विचारलंच आहे. बघूया आता काय भेटतं का अजून. पण एक प्रॉब्लेम केला गाड्या, तुझे मेमरी कार्ड. तू काय बोलत होता चालू हे करताना? काय बोलला? मेमरी कार्ड फुल झाली बोललो. तुला बोललो ना, आमच्याकडे ॲक्च्युली आहे विषय असा की गोप्रो आहे एक आणि मोटो ब्लॉगिंग करतोय, आणि माझ्याकडे जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये माईक प्रॉपर हे नाही, कनेक्टिव्हिटी होत नाही. तर मग मी ठरवलं की गोप्रोमध्येच मी ब्लॉग करेल आणि हा मोटो ब्लॉग करेल. याचा कंटेंट मोटो ब्लॉगचा असेल आणि मी ट्रॅव्हलचा ब्लॉग शूट करेल. पण विषय असं झाला की टोटल आमच्याकडे 3 मेमरी कार्ड होते, 64 2 आणि एक 128ची. पण बाईने 128ची मेमरी कार्ड धारून टाकली. मग आता उरल्या 64च्या 2 मेमरी कार्ड. त्याच्यामधून एक मेमरी फुल झाली आता अर्ध्या रस्त्यात येताना. दुसरी मेमरी पण 64 GB 1 तास होते जास्तीत जास्त. त्याला बोललो तू 2.7K वर व्हिडिओ शूट करतो ना, म्हणून 1080 केला तर अजून टायमिंग आता 1080 ठीक आहे. पण मेमरी कार्ड घ्यायचं बोलतो दुसरं नाही कुठे अंदा पैसा युट्यूबने आता 1 रुपया दिला नाही आणि काय इन्व्हेस्टमेंट करू. मी तर ठरवलं की मोबाईलनेच ब्लॉग करेल. मी मोबाईलनेच ब्लॉग करेल. बाकी मागेच काय बघा काय भारी वाटते मित्रांनो. मागे काय ह्या बाजूला पण तिकडून ते डोंगर बिंगर आहे ना, तिकडचं दाखव ना, डोंगरले भारी वाटते ते. आता या कॅमेरा डोंगर दिसेल का? आमचं कसं आहे, कोणी येऊ या नाही येऊ, फक्त याला दुपारी मी बोलले की जायचंय. आम्ही सकाळी निघालो, पण काल दुपारी बोलला की जाऊया, मी पण बोललो की जाऊया, चल निघूया. आमचे काय प्लॅन नव्हते, फक्त आम्ही ठरवून आलोय, निघालो. चला तर मग आम्ही राईड कंटिन्यू करतो. कुठं थांबलो तर परत शूट करेलच मी. डायरेक्ट माळशेज घाटात भेटूया आपण. माळशेज घाट कुठं लागेल आता इकडे गाड्या? माळशेज घाट बोलतो मी, कसारा घाट. आता आपण कसारा घाटात भेटूया मित्रांनो. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. क्योंकि जो दिख रहा है ना ग्रीनरी, और पीछे जो देखो ना मेन पे ना ऐसा ना धूप गिरा है, क्या दिख रहा है यार. मतलब मैं जो फील कर रहा हूँगा ना वो आप भी कर सकोगे क्या मालूम नहीं, पर एक नंबर है दिखने में, एक नंबर.
पार्किंगचे आय थिंक पैसे असतील ना. हां नाही पैसे फ्री आहे सगळं. काय बोलतो तू कुठे बघितला. भाई तो मेरे से आगे निकला. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे म्यानमार गेटजवळ. आता टाईम झालेला आहे 11:30 वाजले जवळपास. कसारा घाटात खूप जास्त ट्रॅफिक लागली, खूप जास्त ट्रॅफिक लागली. काहीतरी 15 किलोमीटरचाच रस्ता होता, तर आम्हाला वाटलं की होऊन जाईल लवकर, पण जसाच घाट चालू झाला खूप जास्त ट्रॅफिक लागली. तिकडे हा गेट आहे मेन. आम्ही गेटमधून एंट्रन्स केला आणि तिकडे पार्किंगची जागा आहे. आम्ही तिकडे गाड्या लावल्या, तर त्या पार्किंगची इकडे काय कॉस्ट नाही आहे. आणि इकडे अशा सिटिंग अरेंजमेंट आहे. माझा मित्र बोलला की मी इकडेच बसतो, तू एक्सप्लोर कर फिर. हा आजूबाजूचा परिसर. हे बुद्ध उद्यान आहे. रेस्ट्रिक्शन लावले की आत ओले, पाऊस पडतोय, स्लिपरी आहे, पडण्याची शक्यता आहे, म्हणून आतमध्ये जाण्याचं रेस्ट्रिक्शन लावले. पण मला तर कुठे काय ओला दिसत नाही. सुक आहे. हे 1 आहे, 2 आणि तिकडे 1 आहे, 3. तर इथे चित्र आहेत आणि त्या चित्रासंबंधित माहिती आहे. एक्सप्लोर करण्यासारखं जास्त काय नाही. बगीचा आहे, गार्डन आहे. 2 ठिकाणी होते तिकडे इन्फॉर्मेशन होती, बट तिकडे रेस्ट्रिक्शन लावले. पाऊस जास्त असल्यामुळे स्लिपरी झाला आहे पाथ, म्हणून सध्या तर तिकडे सुक्कच आहे. तर मी विचारलं यांना, पण ते बोलतात की तुला जाऊ दिलं तर आम्हाला ओरडतील. इथे लोक मेडिटेशनसाठी येतात. मगाशी पाऊस पडत होता, आता ऊन पडलं. कसं वाटतं गाड्या तुला? मस्त वाटतं. तिथेच 2 ठिकाणी माहिती घेण्यासाठी आहे. तिकडे पण ते बोलतात की स्लिपरी आहे पाच स्लिपरी, तिथे जाऊ नाही शकत, रस्सी लावली. तर आता काय ऊन पडले आता एवढं जोराचं, काय स्लिपरी वगैरे नाही, असंच आहे. पण ते त्यांना बोललो जाऊ द्या, ते बोलले की तुला जाऊ दिलं तर आम्हाला ओरडतील. आमचं झालेलं आहे म्यानमार गेट विपासना सेंटर एक्सप्लोर करून. जेवढा फिरायचा होता फिरलो. आता दुपारचे किती वाजलेत जाडे? आता 12:30 वाजले दुपारचे आणि एकदम कडक ऊन झाले. एकदम डोक्यावर सूर्य आहे. खूप जास्त कडक ऊन झाले. कोण बोलणार नाही की पावसाळा आहे. मी आता इकडनं निघतो आहे, दुसऱ्या लोकेशनला जातो. इकडं जवळच एक दुसरं लोकेशन आहे, ते रेल्वे डॅम. ते अंतर इकडनं 2 का 2.5 किलोमीटर आहे. कुठे? हाच रोड जर सरळ जाईल ना असं, हां, त्यांना तिंगलवाडी डॅम विचारायचं. तिंगलवाडी? त्रिंगलवाडी. त्रिंगलवाडी. हां, त्रिंगलवाडी डॅम. हा नगरपालिका डॅम आहे. हां, तो समोरचा रेल्वे डॅम आहे आणि याच्या मागे ना त्रिंगलवाडी डॅम आहे. तो पण महारस्ता रस्ता तू तिकडे एंड होतो काय? हा, का जातो कुठे? पुढे कुठे जातो हा, रस्ता? end होतो, नाही का तो? म्हणजे तिकडे रस्ता एंड होतो सिमेंटचा? हा, पूर्ण एंड पर्यंत तिकडे त्रिंगलवाडी गाव आहे तिकडे. अच्छा, किती किलोमीटर असेल तरी? 3-4 किलोमीटर. 3-4 किलोमीटर? नहीं, उन्होंने यही बताया रास्ता कि इधर से अंदर जाओ. तो मैं बोला ठीक है, यही रहेगा.
मैंने यूट्यूब पे देखा था कि गाड़ी वगैरह लगा के लेक के साइड में एक के वजह से 10 जन और आते गाड्या एक और तुम लोग जाते. तर तिकडे दिसते लेक, म्हणजे तो एक डॅमच आहे. तर मी यूट्यूबला बघितलेलं की गाड्या लावायला जागा आहे खाली, पण इकडे काय आहेच नाही तशी गाड्या लावायला जागा, आणि इकडनं चालत जायचं आहे. आणि गाडी जाणार तर तिथपर्यंतच जाणार. आता एवढ्या याच्यात कोण गाडी घालेल डोंगरा वगैरे मध्ये अटकली कुठं तर. आणि तो तिकडं आहे धबधबा, दिसत नसेल तुम्हाला. आता तो ॲक्च्युली धबधबा नाही, इकडे 4-5 दिवसापासून पाऊस नाही पडला आहे, मग त्यामुळे इकडे धबधबा चुकला आहे, तो आटलाच जमा आहे. तर इकडं ती 2 पोरं भेटली. त्या 2 पोरांनी सांगितलं की तुम्ही तो जो सिमेंटचा रस्ता होता मेन रस्ता तोच पकडून खाली असं फिरून जावा. फिरून मग तिकडे एक लोकेशन आहे, तर तिकडे लेकच्या बाजूला गाडी लावायला जागा आहे आणि तिकडे चांगली लोकेशन आहे. तर मग आम्ही आता जातो तिकडे. ते 2-3 किलोमीटर अंतरावरच आहे. तर जाऊन बघतो तिकडे कसं आहे. तिकडे 1-2 रील्स वगैरे शूट करायचे आहेत मला. तर आम्ही पोचलो आहे ह्या डॅमवरती. जास्त लांब नव्हता, जवळपास 1-2 किलोमीटर होता तिथून. हा एक रस्ता आहे मेन, सगळे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत. लोक शांततेसाठी येतात पिकनिक वगैरे बनवायला. असा काही नजारा आहे इकडचा. आम्ही इकडे थोडा वेळ रेस्ट करू, रील वगैरे काढू, फोटो वगैरे काढू आणि मग इकडनं निघू. आम्ही जवळपास एक अर्ध्या तासात निघू आम्ही इकडनं. आम्हाला जेवढे रील्स वगैरे जे काय शॉर्ट्स घ्यायचे होते, फोटो वगैरे काढायचे होते, आमचं काढून झाले. आम्ही आता इकडनं निघतोय. लाडूला मला विचारायचं की लाडू कसा होता एक्सपिरियन्स आपण आज आलो, म्हणजे एक्सपिरियन्स लय भारी आहे. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपण काय केलं, म्हणजे आपण काय आवडलं आजच्या राईडमध्ये? आजच्या राईड मधला हा लेक. आजच्या राईडमध्ये लक्षात काय राहील? लक्षात तर हा लेकच राहील, कारण याच्यासारखा एवढा सुंदर निसर्ग कुठे नाही भेटला. तुम्ही चारी बाजूला बघू शकता, चारी बाजूला दाखवू तिकडे डोंगर आहेत ते, आणि त्याच्यामध्ये लेक आहे. आजच्या राईडचा आठवणीत काय राहील? म्हणजे राईडचा आठवणीत किस्सा निघाल्यापासून किस्सा मला आठवणीत राहील की जी आपल्या ट्रॅफिक लागली घाटात. मी विचार केलेला की कसारा घाट जरा एक्सप्लोर करेल, मी तिकडे थांबेल, पण जी ट्रॅफिक लागली, घाट जसा चालू झाला ट्रॅफिक लागली नॉनस्टॉप. आम्ही कसारा घाटाचा पूर्ण व्ह्यू ट्रॅफिकने खाल्ला, पूर्ण व्ह्यू. कारण तिथे पण कसारा घाटाचा व्ह्यू लय भारी आहे, पण ट्रॅफिक मध्ये खूप वाट लागली. अजिबात पाऊस नाही. पावसाने आमची लय साथ दिली आज. रेनकोट काढायला आम्ही रेनकोट घेऊन आलोय, पण आम्ही रेनकोट घातला नाही. बघू जाताना पाऊस लागला तर घालू. बरं झालं, सुख जाऊ दे, सुख आले सुख जाऊ दे. पण म्यानमार गेट येणार असाल ना, ह्या प्लेसला खरंच या, खूप वर्थ इट आहे. कारण इकडे 1 नाही 2-3 आहेत असे लागोपाठ, आणि रस्ता पण एवढा एन्जॉय करणारा आहे ना. हे तुम्ही आले इथे एकदम शांतता आहे, 1 नंबर वाटते. शांतता येऊन बसू शकता. ड्रोन गाड्या पण सेफ राहायला आम्ही लावल्यात तशा. आपल्याकडे आपण कशा गाड्या लावल्यात तर आपल्याकडे ड्रोन नाही, तर ड्रोनची फुटेज काय आली असते इकडे. आमच्याकडे ड्रोन नाही ना, तर ड्रोनची फुटेज लय जबरदस्त आली असते. चॅनल सबस्क्राईब करा, आम्ही ड्रोन घेऊ मग. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतोय, आणि कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन ठिकाणी आणि एक नवीन जागा एक्सप्लोअर करूया, म्हणजे जे आपल्यासाठी नवीन असेल. आणि हा माझा चॅनल जसा दीक्षांत व्लॉग्स आहे, तसा माझ्या मित्राचाही चॅनल आहे 80 रायडर. हा माझा जो मित्र आहे तो फक्त बाईक राईडचे फन्नी वगैरे सीन कॉमेडी टाकत असतो. तुम्ही त्याचं चॅनल पण सबस्क्राईब करा यूट्यूबला 80 रायडर्स. आमच्या दोघांचे सबस्क्रायबर सेमच आहे, जवळपास किती 221 कमी आहे, पण आज 9 वाढतील. आणि नाही वाढले तरी काय हरकत नाही, आम्ही फक्त कंटेंट टाकतोय आठवणी लक्षात ठेवण्यासाठी.